टी परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी कोमल दास तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET 2025 मधील गणित विषयाचे काही प्रश्न अतिशय सोप्या भाषेत स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत। चला तर वळूया आता आपल्या प्रश्नांकडे। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, एका दुकानात 3 पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच 4 पाती असलेले पंखे आहेत। त्या सर्व पंख्यांची पाती 119 असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती? बघा, एका दुकानामध्ये 3 पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच पंखे 4 पाती असलेले आहेत आणि त्या सर्व पंख्यांची पाती किती आहेत? 119 आहेत। 119 आहेत। एका दुकानामध्ये 3 पाती आणि 4 पाती असलेले पंखे सारख्याच संख्येमध्ये आहेत आणि त्यांची एकूण पाती आहेत 119 आणि आपल्याला काय विचारले? दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती? मग 3 अधिक 4 7। मग या 7 ने ह्या 119 ला भाग द्यायचा। 7 एक 7, 4 उरले, 7 7 49, 17 भागाकाराला 17। म्हणजे 3 पाती असलेले पंखे आहेत 17 आणि 4 पाती असलेले पंखे सुद्धा 17च आहेत। मग दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती? 17 अधिक 17 34। मग ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। पुढचा क्वेश्चन आहे, या आकृतीतील चौकोनांची संख्या किती ते आपल्याला विचारलेलं आहे। मग अशा प्रकारचा क्वेश्चन आल्यानंतर या रो आणि कॉलमला नंबर द्यायचे। बघा, आपण आडव्या ओळींना नंबर्स देऊ 1 2 3 4 5 आणि आता उभ्या ओळींना नंबर देऊ 1 2 3 4। आता या आडव्या क्रमांकाची बेरीज करायची। 1 ते 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आहे? 15 आहे आणि ह्या उभ्या क्रमांकाची सुद्धा बेरीज करायची। 1 ते 4 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आहे? 10 आहे आणि यांचा गुणाकार करायचा। 15 गुणिले 10, 15 आहे 150। काय केलं आपण? या आडव्या ओळींना आणि उभ्या ओळींना क्रमांक दिले आणि त्यांची ॲडिशन केली आणि ॲडिशन केल्यानंतर मग त्यांचा गुणाकार केला। मग या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आहे? तर 150 आहे। ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। पुढचा क्वेश्चन पाहूया। भरतचे वय शरदच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी असून रामच्या वयाच्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे। जर रामचे वय 70 वर्ष असेल तर तिघांच्या वयाची बेरीज किती? भरत, शरद आणि राम ह्या तिघांच्या वयाची बेरीज आपल्याला विचारलेली आहे। आपल्याला रामचं वय दिलेलं आहे। रामचं आजचं वय किती आहे? 70 वर्ष आहे। आता आपण भरतचं वय काढू। बघा, भरतचे वय रामच्या वयाच्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे। भरतचे वय रामच्या आजच्या वयाच्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे। मग रामचं वय किती आहे? 70 वर्ष आहे। मग या 70च्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे। 7 एक 7, पुढचा 0 आहे असाच। 10 गुणिले 4 40, 40 अधिक 2 42। म्हणजे भरतचा वय किती आहे? 42 वर्ष आहे। आता या भरतच्या वयावरून आपण शरदचं वय काढू। शरदचं वय आपल्याला माहिती नाहीये, मग ते आपण x मानू। भरतचे वय शरदच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी आहे। मग भरतचं वय किती आहे? 42। बघा, 42 हे शरदच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी आहे। शरदचं वय आपण x मानलेलं आहे। शरदच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी आहे। भरतचं वय आहे 42 आणि ते शरदच्या वयाच्या आपण शरदचं वय x मानलं, xच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी आहे। आता आपण हे सोडून घेऊया। हे 42 हे वजा 3 इकडे आल्यावर +3 होते। ह्या 42 मध्ये 3 ॲड करूया। 42 अधिक 3
हे तिन्ही तर वाजा आहेत, बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यावर प्लस होतील. बरोबर x गुणिले 3/2 म्हणजे 3/2 x. आता आपण इकडं सोडून घेऊया. 42 अधिक 3 45 बरोबर 3/2 x. आता हे दोन्ही तर भागिले येतं, बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यावर गुणिले होतील. 45 गुणिले 2 बरोबर 3x. 45 दुने 90 बरोबर 3x. 90 भागिले 3 बरोबर x. 3 त्रिक 9, पुढचा 0 आहे असाच. मग x ची व्हॅल्यू किती आली? 30 आली. मग x आपण शरदसाठी मानलं होतं, म्हणजे शरदचं आजचं वय किती आहे? 30 वर्ष आहे. आता तिघांची पण वय निघलीत. रामचं वय आहे 70 वर्ष, भरतचं वय आहे 42 वर्ष आणि शरदचं वय आहे 30 वर्ष. आता यांची करायची ॲडिशन. रामचं वय 70, भरतचं वय 42 वर्ष आणि शरदचे वय 30 वर्ष. यांची ॲडिशन किती येते? 142. म्हणजे या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 142. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन पाहूया. एका मैदानावर जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत. उमेश रांगेच्या मध्यभागी उभा आहे. त्याच्या पुढे 10 विद्यार्थी असतील तर मैदानावर एकूण विद्यार्थी किती आहेत? बघा, एका मैदानावर जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी आहेत. आता आपल्याला रांगा किती आहेत ते माहिती नाही. त्या मैदानावर x रांगा आहेत आणि x विद्यार्थी आहेत. x गुणिले x, x स्क्वेअर म्हणजे x चा वर्ग. येणारं उत्तर आपलं वर्गसंख्येत असणार आहे. इथं बघा ऑप्शनमध्ये वर्गसंख्या एकच दिलेली आहे 441. ह्या क्वेश्चनचा आन्सर 441 आहे. परंतु इथं बघा एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे. उमेश रांगेच्या मध्यभागी उभा आहे आणि त्याच्या पुढे 10 विद्यार्थी आहेत. ही आहे रांग आणि या रांगेच्या मध्यभागी उमेश उभा आहे आणि त्याच्या पुढे किती विद्यार्थी आहेत? 10 विद्यार्थी आहेत. मग तो मध्यभागी उभा आहे म्हणजे त्याचा क्रमांक कितवा असेल? 11वा असेल. मग त्याच्या पुढे 10 आणि मागे 10, पुढे 10 मागे 10 आणि तो एक 21. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी असतील? एका रांगेमध्ये 21 विद्यार्थी असतील. उमेश मध्यभागी उभा आहे आणि त्याच्या पुढे 10 विद्यार्थी आहेत. मग पुढे 10 म्हटल्यावर मागे सुद्धा 10च विद्यार्थी असतील, कारण तो मध्यभागी उभा आहे. मग पुढे 10 मागे 10, 10 अधिक 10 20 आणि उमेश 21. मग या 21चा वर्ग करायचा. 21चा वर्ग आहे 441. मग जेवढ्या रांगा तेवढेच विद्यार्थी आहेत. मग 21 रांगा आणि प्रत्येक रांगेमध्ये 21 विद्यार्थी. मग 21 गुणिले 21 म्हणजे 21चा स्क्वेअर 441. म्हणजे त्या मैदानावर एकूण किती विद्यार्थी आहेत? 441. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे. पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने चुकीने प्रथमतः 20% कमी केला. नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगाराला 20% वाढविला तर परिणामी मूळ पगारात किती टक्के वाढ किंवा घट झाली? बघा, क्वेश्चन मोठा दिसतोय परंतु खूप इझी आहे. पोलीस अधिकाऱ्याचा पगार आपल्याला माहिती नाही, तो आपण 100 मानूया कारण हा टक्केवारीचा क्वेश्चन आहे. पोलीस अधिकाऱ्याचा पगार आपण 100 मानला. कारकुनाने चुकीने प्रथमतः 20% कमी केला. पोलीस अधिकाऱ्याचा पगार 100 होता, मग कारकुनाने 20% कमी केला. मग 100 मधून 20 वजा करायचे. 100 वजा 20 किती राहतात? 80 राहतात. मग किती झाला? 80/100 झाला. नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगाराला 20% वाढवला. बघा, अगोदर पगार होता 100 होता असं आपण कन्सिडर केलंय. मग तो 20% कमी केला. मग 100 छेदामध्ये लिहिले आणि अंशामध्ये 100 मधून 20 वजा करून 80 आले. 80 अंशामध्ये लिहिले आणि पुन्हा पगार 20% वाढवला. म्हणून मग 100 मध्ये 20 ॲड करायचे. 100 अधिक 20 120. आता याला सरळ रूप द्यायचं.
2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 12 गुणिले 8, 12 8 96, 96 1 96. मग पगार किती झाला? 100 होता तर 96 झाला. मग पगार वाढला का कमी झाला? पगारामध्ये घट झाली. 100 वजा 96 4. म्हणजे पगारामध्ये घट झाली. किती टक्के झाली? 4% झाली. 4% घट. हे आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर. आता लास्ट क्वेश्चन आहे, महेशने एका व्यक्तीला 10,000 रुपये व्याजाने दिले असतील आणि व्याजाचा दर दशादशे 10% असेल तर सरळ व्याजाप्रमाणे महेशला 10 वर्षानंतर किती रुपये परत मिळतील? आता या क्वेश्चनमध्ये काय काय माहिती दिली आपण ती लिहूया. महेशने एका व्यक्तीला 10,000 रुपये व्याजाने दिले असतील म्हणजे मुद्दल किती आहे? 10,000 रुपये आहे. दर किती आहे? 10% आहे. आणि कालावधी किती आहे? 10 वर्ष आहे. म्हणजे मुदत किती आहे? 10 वर्ष आहे. आपल्याला अगोदर सरळ व्याज काढावं लागेल. मग आपण सरळ व्याज काढूया. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. मुद्दल किती आहे? सरळ व्याज काढायचं आहे आपल्याला. मुद्दल आहे 10,000 रुपये, दर आहे 10% आणि कालावधी आहे 10 वर्ष भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य कट झाले. 10,000 सरळ व्याज किती आलं? 10,000 1 10,000 आलं सरळ व्याज. आणि आपल्याला काय विचारलंय तर महेशला 10 वर्षानंतर किती रुपये परत मिळतील? महेशला 10 वर्षानंतर त्याने जेवढी रक्कम महेशने त्या व्यक्तीला 10,000 रुपये दिलेले आहेत ते 10,000 रुपये आणि त्या 10,000 रुपयावरचं सरळ व्याज 10,000 म्हणजे त्याला किती रुपये मिळतील 10 वर्षानंतर? 10,000 अधिक 10,000 बरोबर 20,000. महेशने एका व्यक्तीला 10,000 रुपये सरळ व्याजाने दिले होते आणि 10 वर्षानंतर त्या 10,000वरील सरळ व्याज किती झालं? 10,000 रुपये झालं. मग 10 वर्षानंतर त्याला किती रुपये परत मिळतील? मुद्दल आहे 10,000 आणि व्याज 10,000. 10,000 अधिक 10,000 20,000. 10 वर्षानंतर महेशला किती रुपये मिळतील? 20,000 रुपये मिळतील. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET 2025 मधील गणित विषयाचे काही प्रश्न स्पष्टीकरणासह सोडून घेतलेले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.